चला मॅच चालू करायला लगेच. श्री समर्थ माऊली 11 पनवेल टीमने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी आई 11 पनवेल टीम कडून मैदानामध्ये दाखल झाले. अजित मुंगाजी मागच्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावलंय या खेळाडूनं आणि त्याच्या साथीला चांबो प्रफुल्ल पाटील. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल श्री समर्थ माऊली 11 पनवेल टीम कडून. साहिल खानावकर विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाला बाय मिळाले, त्यामुळं या लढतीनंतर CI 11 खालापूर संघ बालाजी एकर्स भिवंडीच्या विरोधामध्ये खेळेल. पहिलाच बॉल इकडे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कवसला होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. सरळ विकेट कीपर महेश यांच्या हातामध्ये चेंडू. निर्धाव चेंडूला साहिल खानावकरने सुरुवात केली. मॅन फ्रॉम नावडे राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे अजित मुंगाजीसाठी. फुल टॉस एक आमंत्रण आणि आमंत्रणाचा स्वीकार केलाय. भिरकावून दिला स्कोअर लाईक मिड विकेटच्या मधून. 6 धावांकरता 9 बॉलचा इशारा. पंचांचा 7 धावा फलकावर. फ्रीडचा बॉल असेल. मुक्तपणे खेळण्याची संधी अजित मुंगाजी. मागच्या मॅच मध्ये 86 धावांचं टार्गेट होतं या संघासमोर आणि मोठा चेस केला खरं तर 4 ओव्हर्स मध्येच. इकडे मात्र एज लागली इनसाइड एज आणि बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. तसं लेग स्लिप सुद्धा आहे त्या ठिकाणी. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक महेश दोघांच्या मधून चेंडू पसार झालाय. धावसंख्या 4 ने पुढे जाऊन पोहोचले ती 11 वर. 11 ऑन अ बोर्ड. ओव्हर द विकेट. वाट शॉट कव्हर शॉवरतून. Fabulous stroke from Ajit Mungaji. It's a huge one. 6 run. 6 धावांच्या मदतीनं पहिल्याच ओव्हरमध्ये साहिल खानावकरवर हल्ला चढवलाय धावफलकावर. 17 धावा. श्री समर्थ माऊली 11 ला पुढे जायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये अजित मुंगाजीला रोखावं लागेल. पहिलं षटक थोडस महागडं साहिल खानावकर. फुल टॉस आहे. भिरकावून दिलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा हवाई सफर करण्यासाठी. अजित मुंगाजी ऑन फायर नाव. अगेन 6 रन आणि या 6 धावेनं टोटल जाऊन पोहोचेल ती तब्बल 23 वर. तीन षटकार 1 चौकार आतापर्यंत. खराब गोलंदाजी पाहायला मिळते साहिल कडून. एज लागले आणि इकडे मात्र स्लीपला चकवत काकाना चकवत बॉल चाललाय थर्ड मान बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 महागड षटक. खराब क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालंय आणि खास करून यष्ट्यांच्या पाठीमागे 2 बाउंड्री झाल्यात. आणि खरं तर आज दिवसभरामध्ये ज्या आवाजाची सगळ्यांना उत्सुकता होती, उत्कंठा होती, पारगावचा बुलंद आवाज सागर पाटील यांचं अखेरीस या ठिकाणी आगमन होतोय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. याचा हा चेंडू थोडासा खाली राहिला आणि सरळ जाऊन यष्टांवर आदळला. बिग विकेट साहिल खानावकरला मोठं यश. सागर पाटील यांची एंट्री बाले किल्ल्यामध्ये खरं तर घरचा साज आहे. खरं तर अनेक पक्षी सुद्धा कधी कधी संभ्रमात असतात की आमच्या भाऊबंदचा आवाज कोणी काढला.
एवढा हुबेहूब आवाज काढण्यासाठी सुद्धा माहीर आहेत सागर पाटील. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. वेलकम सागर पाटील इन अ कॉमेंट्री बॉक्स. चला रन्सकडे जाऊया आपण. सागर पाटीलमुळे दुर्लक्ष झालं. धावफलकावर धावा आहेत त्या 1 गडी बाद 27. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र रघु काका यांचा हा चेंडू कळलाच नाही. चेंडू निर्धाव, परंतु अजित मुंगाजीला बाद केलंय. ही मोठी अचिव्हमेंट मी तर म्हणेन महेश उरणकरसाठी असेल. ओ बॅकफुटला जाऊन पूल केला. यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये स्क्वेअरलेकडे. हा चेंडू एकच जाव. थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल श्री समर्थ माऊली 11 संघानं सुद्धा. अजित मुंगाजी बाद झाल्यानंतर कारण पहिल्याच षटकामध्ये अतिशय आक्रमक खेळाला त्यानं सुरुवात केली होती. त्याच्या बॅटमधून 3 षटकार 2 चौकार पहिल्याच ओव्हरमध्ये साहिल कानावरच्या अगेन्स्ट. परंतु शेवटच्या बॉलवर महत्त्वपूर्ण सफलता त्याला मिळाली. आणि आता मात्र रघु काका रघुनाथ परदेशी द लेजंड इकडे थोडासा वेट केला चांबोन आणि त्यानंतर मात्र समोरच्या दिशेला लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेनं हा फटका खेळून काढला होता. 1 रन मिळते. परंतु या ओव्हरमध्ये मात्र काकांनी कमबॅक केलंय. गरजेचं होतं. श्री समर्थ माऊली 11 पनवेल टीमसाठी हे कमबॅक, हे पुनरागमन. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर अगदी स्लीपला होते. त्यांच्या जवळून अगदी बाउंड्री गेली होती. कुठेतरी ते सुद्धा दडपण ओझं खरं तर मनावर असतं. परंतु बॉलिंग करत असताना आत्तापर्यंत सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक केलं आहे ते रघुनाथ परदेशी यांनी. मान फ्रॉम भिंगारी पुढे सरसावत. एज लागली होती परंतु पाठीमागे आता मात्र प्रमोद घरत स्वतः आहेत. कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल. व्हॉट ए सुपर बॉलिंग फ्रॉम रघुनाथ परदेशी. आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 3च धावा दिल्यात. 40+ खेळाडू आहेत आणि कमाल केले. ओ आणखीन एक डॉट बॉल. अपील जोरदार. फलंदाज बाद. सेकंड डाऊन आणि I11 पनवेल टीमला लागलाय दुसरा झटका. मिस्टर JB पार फ्रॉम भाताण जयेश भोईर मैदानाच्या बाहेर दुसरा झटका. कमबॅक केलं या मॅच मध्ये श्री समर्थ माऊली 11 पनवेल टीमनं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 30 धावा. 30 रन्स ऑन अ बोट. पहिल्या ओव्हरमध्ये 27 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये रघुनाथ परदेशी यांनी फक्त 3. काय बॉलिंग केलं. जयेश भोईरच्या जागेवर मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी मान फ्रॉम नाबा पनिश करत दाखल होत असताना चला पाठीमागे ऑटोज आहेत. तिकडे जर चेंडू गेले तर आम्हाला थोडं सहकार्य करा. कारण मॅच बॉल हवा असतो खेळाडूंना सुद्धा. तर त्या ठिकाणी अगदी जवळपास आमचे स्वयंसेवक असतील, आमचे लाडके प्रेक्षक असतील तर जवळपास तुमच्या असेल. जास्त रिस्क घेऊ नका. परंतु जवळपास असेल तर चेंडू आपण मैदानामध्ये द्याल. रोशन मुंगाजी आहेत. पाहूया 2 ओव्हर्समध्ये 30 आल्यात. नॉट बॅड. अजूनही 2 ओव्हर्समध्ये पाहूया किती धावा होतील. गोलंदाजीसाठी 30 षटक घेऊन मागच्या मॅचमध्ये मात्र यशस्वी राहिला होता गोलंदाज प्रवीण. थांबून खेळण्याचा प्रयत्न. इकडे चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा.
चांबो बाद झालाय. थर्ड डाऊन, तिसरी सफलता. पहिल्या ओव्हरमध्ये जो वारू उधळला होता I11 पनवेल संघाचा, त्या वारूला लगाम घालण्याचं कार्य मात्र केलं आता गोलंदाजांनी. प्रवीण भोईर मागच्याही मॅचमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. बऱ्याच वेळेला प्रफुल्ल पाटील, प्रवीण, 24 लाईव्ह इव्हेंटचा संघ असतो, एकाच संघामधून खेळतात, एकाच विभागामधील खेळाडू आहेत. चांबोला बाद तर केलंय त्यांनी आज. मागच्या मॅचमध्ये 5 धावा देत असताना एक फलंदाज सुद्धा बाद केला होता प्रवीण भोईर. ॲक्युरेसी चांगली आहे या गोलंदाजाकडे. यावेळेस थोडासा फिरून खेळला हा स्ट्रोक. बॅकवर्ड स्क्वेअर लाईनला क्षेत्ररक्षक वेगाने धावत आलाय. सिंगल मिळेल सहजतेनं. एकेरी धापेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 32 या आकड्यावर. 32 ऑन अ बोर्ड. गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होतोय. थोडासा खाली राहिला हा चेंडू आपण पाहिला. मोठा रनअप नाहीये, शॉर्ट रनअप, परंतु ॲक्युरेसी चांगली असते. अगदी अचूक टप्पावर गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात प्रवीण भोईर. आणि इकडे समोर मनीष खरतला सुद्धा हा चेंडू कळलाच नाही. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. स्क्वेअरलेगकडे चेंडू खेळून काढला. टायमिंग इतकंही प्रॉपर नाहीये. डीपमधून फिल्डर येईल धावत, तोपर्यंत मात्र एक जाव. सिंगल रन ओनली. सिद्धेश वास्कर आहे त्या ठिकाणी. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. अनिकेत मोकल, सिद्धेश वास्कर दोघांनी 70 पेक्षा जास्त धावा दोघांनी पूर्ण केल्या होत्या सलामीला येत असताना. प्रवीण भोईर पुन्हा एकदा सज्ज होतील. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेस हा हेलिकॉप्टर फुल लेंथ खोदून काढलाय त्याला. वाईड इश लॉंग ऑन बॉडी लाईनच्या वरतून शिकेश भोईरच्या बॅटमधून विचुंबाचा ब्रँड ठोकतोय षटकार. सहा धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 39 या आकड्यावर. 39 रन्स. सागर पाटील खरं तर आज फर्स्ट शिफ्ट करून आलेले आहेत. आधी काम मग बाकी सगळं. सकाळपासून आम्ही बरीच आठवण काढली, परंतु त्यांनी पहिल्यांदा कामाला महत्त्व दिलंय. यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्ट झालाच नव्हता चेंडू. इकडे एक रन मिळते. लेग बायचा इशारा पंचांचा. एकेरी धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल आत्तापर्यंत 40 या आकड्यावर. 40 ऑन अ बोर्ड. परंतु इकडे सकाळपासून ग्राउंडवर आपण पाहिलं तर एखादं मोठ्या षटकामध्ये 20-20 धावा, 22 धावा, 24 धावा. बघाशी आपण पाहिलं पारगाव संघानं खरं तर शेवटच्या ओव्हरमध्ये खालापूरच्या विरोधामध्ये 24 धावा काढल्या. आणि या धावा सुद्धा होऊ शकतात जर इकडे एखादं मोठं षटक जर आलं I11 पनवेल संघासाठी 20 धावांचं, तर नक्कीच या धावा 60च्या आसपास. आणि 4 ओव्हर्समध्ये ही फार चांगली टोटल मात्र पाहायला मिळू शकेल. परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील इकडे. आणि चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मानफ्रॉम वाघाची वाडी. अविनाश वाघ. चला थोडं स्पीडअप करत राहा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. बालाजी एकच भिवंडी आणि CI11 खालापूर या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. पहिलाच बॉल यावेळेस कडबा पॅटनं. पूलचा फटका थांबवलाय साहिलनं. दुसऱ्या धाब्याचा कॉल. थ्रो जाईपर्यंत सहजतेनं 2 धावा पूर्ण. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढाव्या लागतील, कारण समोरचा प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तेवढाच मजबूत संघ आहे. बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे ह्या टीमकडे. त्यामुळे एक चांगली मॅच. दोनही पनवेल तालुक्यामधील खेळाडू. दुसऱ्या मॅचमध्ये तुम्हाला भिवंडी विरुद्ध खालापूर अशी लढत पाहायला मिळणार आहे, कारण विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाला बाय मिळाले. ते तिसऱ्या फेरीमध्ये खेळताना दिसतील.
यावेळेस मात्र उंचावरून स्ट्रोक पेटवलाय. आशिकेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा वाईड स्ट्रॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 48 वर 48. पटकन 2-1 मोठे फटके आले तर लगेचच 18-20 धावा सहजतेनं होतात या मैदानावर. आणि आज दिवसभरामध्ये तेच चित्र पाहायला मिळाले. सकाळपासून 82 धावा, 85 धावा, 70च्या वर 73 धावा. पारगाव संघाने सुद्धा मगाशी 66 धावा केल्या. 85 धावांचा चेस सुद्धा याच आई-11 पनवेल संघानं सकाळच्या सत्रामध्ये अलिबागच्या विरोधामध्ये केला होता. त्यामुळे धावा होतात या ठिकाणी. राऊंड स्टम्प्सला लाईन खराब आहे. इकडे ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेरून चाललेला हा चेंडू वाघमारे सर इशारा करतात व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चांगली टोटल हळूहळू धाव फलकावर आई-11 पनवेल संघाची आपल्याला पाहायला मिळेल. अविनाश वाघाची वाडी संघ स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये यंदाच्या वर्षी खेळताना दिसला होता. त्या संघातील मुख्य खेळाडू आहेत अविनाश वाघ. बाउन्सर अटेम्प्ट केला होता. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु पंच इशारा करतात इट्स अनप्लेएबल डिलिव्हरी. डोक्याच्या वरून गेलाय पंच हा इशारा करत असताना व्हाईट बॉल 1 रन मिळते. आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं आई-11 पनवेल संघाचं अर्धशतक धाव फलकावर 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. कमबॅक करावं लागेल लवकर अविनाशला. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. थोडंसं लांबलेलं षटक, थोडंसं धावा देणारं षटक. आत्तापर्यंत पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा आल्यात. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. इकडे 60 क्रॉस होऊ शकतील. हा चेंडू इकडे मात्र पाहूया पुन्हा एकदा ऑफ स्टंप सोडून चाललाय. पूर्णपणे मी तर म्हणेन लाईन लेंथवर थोडंसं अभ्यास करावा लागेल अविनाशला. 51 रन्स, 4 बाकी आहेत अजूनही. बदली षटकं कमालीची पडली होती. रघु काका, प्रवीण भोईर, परंतु हे षटक थोडंसं लांबलंय. इकडे हा चेंडूचा नो बॉल कॉल. इकडे गडबड होते मी तर म्हणेन. खरं तर रनअप मध्ये मी तर म्हणेन अविनाश थोडासा चुकतोय आणि वारंवार राऊंड विकेट टाकत असताना त्याला जी ग्रिपिंग मिळायला हवी त्याच्या बॉबिंग क्रीजमध्ये ती मिळत नाहीये. आणि चित्र सातत्यानं पाहायला मिळालं आणि म्हणूनच व्हाईट बॉल नो बॉल सातत्यानं करताना दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 52, 52 रन्स. एव्हाना षटक सुद्धा संपलं असतं कारण आतापर्यंत 6 चेंडू टाकून झालेत अविनाशचे. लिगल डिलिव्हरी फक्त 2च आहेत. क्रॉस पार्टेड थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर शफल क्रॉस होऊन हा फटका सजवलाय. स्कोअर लेगला वेगाना सिद्धेश वास्करचा हा थ्रो, परंतु तोपर्यंत मात्र रन्स कंप्लीट झाल्यात 2. हा व्हाईट बॉल पेक्षा सिंगल डबल्स गेल्या तरी चालतील हेच सांगत असतील सगळे सिनियर्स त्याला सुद्धा. कारण व्हाईट बॉलनं पुन्हा धावावं लागतं तुम्हाला. एक्स्ट्रा चेंडू टाकावे लागतात. बऱ्याच वेळा नो बॉलवर मग फ्री हिट आल्यानंतर सुद्धा मोठे फटके येतात. षटक लांबतं. थोडंसं मी तर म्हणेन मनावरचा तावा सुद्धा सुटतो बऱ्याचसा खेळाडूंचा. सगळ्या गोष्टी आहेत. व्हाट अ शॉट. बॅकफुटला जाऊन पूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून उडवलंय बॉलला. आशिकेश भोईरच्या बॅटमधून येतोय हा 3रा षटकार. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 60 वर. म्हणजेच काय या ओव्हरमध्ये 20 आल्यात. अजून 2 चेंडू बाकी आहेत. म्हणालो होतो कारण 20 धावा इकडे सहजतेनं येतात. सो टी टाइम. पहिला चहा सागर पाटील यांनीच घेतलाय त्यामुळे आवाजाची तयारी ते सुद्धा करतात.
कमाल बॅटिंग केली आशिकेश भोईरनं. अजून एक फटका यावेळेस पाहायला मिळतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून. कमाल बॅटिंग खुश करून टाकले. त्याच्या बॅटमधून निघणारा आणखीन एक चौथा षटकार आहे. स्कोर जाऊन पोहोचलाय 66 आणि अविनाश वाघचं हे षटक मात्र प्रचंड महागडं. मघाच्या मॅच मध्ये सुद्धा महागडं षटक टाकलं होतं अविनाश वाघनं. अनिकेत भोकरचा सुद्धा पर्याय होता जो सध्याच्या घडीला खूप चांगला अष्टपैलू खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक आडवा बॅटनं तोडलं या ओव्हरमध्ये अविनाश वाघला. वाघाची मांजर करून टाकले या ओव्हरमध्ये. आणि सगळ्यात महागडं षटक मात्र पाहायला मिळालं आजच्या दिवसामध्ये. आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तब्बल 72. या आकड्यावर 32 ठोकले अविनाश वाघला. आणि त्याचमुळे श्री समर्थ माऊली 11 कुठेतरी रघुनाथ परदेशी यांचा परफॉर्मन्स, प्रवीण भोईर यांचा परफॉर्मन्स झाकोळून गेला. दोघांनी प्रचंड मेहनत घेतली होती परंतु या मेहनतीवर मात्र पाणी फिरवलं. साहिल खानावकरनं पहिल्या षटकामध्ये 27 खाल्ल्या आणि त्याच्यापेक्षा जास्त अविनाश वाघनं 32 खाल्ल्या या मॅचमध्ये. आणि त्याचमुळे आता मात्र घाम गाळावा लागेल पुन्हा एकदा तो सिद्धेश वास्करला, घाम गाळावा लागेल अनिकेत मोकलला. 73 धावांचं लक्ष्य. डॉक्टर कपिल पाटील यांचे परममित्र अमोल पाटील कोपर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. विनंती आपण यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे. हॅलो. JNR ट्रॉफी 2024 दमदार आयोजन आपण पाहतोय. स्पर्धा 3 दिवसीय होती परंतु 2 दिवसीय केली. याचं कारण असं आहे की रविवारच्या दिवशी दोन्ही ठिकाणी मॅचेस असल्यामुळे टीम येऊ शकला नाही. वासुशेठची पण स्पर्धा आहे त्यामुळे आम्ही 2 दिवस स्पर्धा ठेवली. पण दमदार असं आयोजन आहे आणि मैदानच पाहिलं तर पूर्ण तालुक्यामध्ये अशी खेळपट्टी तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही. एवढी जबरदस्त खेळपट्टी. आणि याच मैदानावर 16, 17, 18 चॅलेंजर्सची टुर्नामेंट होईल. तर दीपक पाटील सर पलसपे यांचा आपण आवाज ऐकला. 24 लाईव्ह 2-2 ठिकाणी काम पाहते. वासुशेठच्या येथे पण 24 लाईव्हचं प्रेक्षेपण आहे आणि कपिल पाटीलच्या स्पर्धेमध्ये पण लाईव्हचं प्रेक्षेपण पाहायला मिळतंय. देवद एक्सप्रेस मयूर वाघमारे आयकॉन खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपण नेहमीच कपिलच्या टीममध्ये पाहतोय. पार्वती मेडिकलचे सर्वेसर्वार अविनाश पाटील सर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. सर्व क्रिकेट रसिकांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या समेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये अमित कडू हे उपस्थित आहेत. नतमस्तक त्या राजाला ज्यानं हा महाराष्ट्र निर्माण केला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. जे जासे गावला जन्माला आले त्यांनी स्वतःसाठी काही न ठेवता सर्व काही प्रकल्पग्रस्तांसाठी दान केले. असे प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिग्वंत स्वर्गीय दिबा पाटील साहेबांना विनम्र अभिवादन करून 14 विद्या संस्था कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपती याच्या चरणाशी नतमस्तक होऊन स्वराज्य रायगडची राजधानी त्यात पारगावमध्ये गाव आहे तुमच्या समोर समालोचन करतोय. सागर पाटील माझं नाव आहे. घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. जे सामना चालू आहे पहिल्या इनिंगमध्ये 4 षटकामध्ये धावा उभारल्यात. त्या मात्र I11 संघाने आशिकेश भोईरने जबरदस्त अशी फलंदाजी करून धावांचा रोख वाढवला. त्याच्यानंतर धावा होत्या 40. त्याच्यानंतर टोटल धावसंख्या एका षटकामध्ये कुठून काढली अविनाशाच्या आणि धावांचा डोंगर पाहायला मिळाला आहे. इथं मात्र धावा झाल्यात 73 धावांचं टार्गेट. 24 चेंडू 73 धावांचं टार्गेट पाहायचं कशा प्रकारे पूर्ण होणार. आणि दमदार अशा आयोजनामध्ये आपण पाहतोय मिस्टर 360 रायगड प्रीमियर लीग मध्ये 2 टू व्हीलर ज्याच्या नावावर आहेत असे सुमित डोंगरे, प्रफुल्ल मोकल आणि मेन आयोजक आपण पाहतोय सर्वांशी हसत केला असणारा आणि संयमाने वागणारा कपिल पाटील यांनी घेतलेली मेहनत
श्री समर्थ माऊली संघाचे सर्वे सर्वान तसेच सामन्याला सुरुवात होतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात पाहूया. तर महेश उरणकर, महेश स्पोर्ट्सचे मालक आणि आमचे परम मित्र कुणाल पाटील सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आलेत. स्ट्राईकला आपण पाहतोय अनिकेत मोकल साई आणि नॉन स्ट्राईक एंडला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरणारा कोपरच्या टुर्नामेंटमध्ये आपल्या भावाला टी शर्ट परिधान करणारा सिद्धेश वास्कर. पाहूया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी उमट्यावर I11 पनवेल संघाकडनं गोंधळ झाला आहे. वैयक्तिक पहिलं सांगित पहिलं षटक घेऊन आदित्य. सामन्याला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. 73 धावांचा टार्गेट. पहिला चेंडू कार्पेटवर चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. एका हाताने चेंडू अडवलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण खातं खोलतोय ते मात्र बिनबाद 1 या धावसंख्येने श्री समर्थ माऊली या संघाचं I11 संघाच्या विरोधामध्ये तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. सिद्धेश वास्कर आता मात्र गाड घेतो. पंचांकडून खेळण्यासाठी सज्ज होतोय. सलामीची जोरी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आदित्यचा पुढचा चेंडू सिद्धेशसाठी पडतोय. अप्रतिम चेंडू. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही कारण त्या पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आहे. पण पावसाचं आगमन मात्र इथे होताना दिसले नाही. प्रतीक तारेकर सुद्धा सामन्याचा आनंद घेतोय. आदित्यचा पुढचा चेंडू सिद्धेशसाठी. नाही स्टेट टू द ग्राउंड आणि या फटक्याला कधी मरण असतं परंतु इथे बघूया झेल खाली येतोय मनीष आणि पहिला हादरा मिळतोय तो मात्र झेलच्या स्वरूपामध्ये. सिद्धेश वास्कर बॅट टू द पॅव्हिलियन. धावांचा पल्ला मात्र गाठायचा. विचंब्याचा ब्रँड मात्र आज भरकला आहे. आशिकेश भुईर काय तुफानी फलंदाजी आणि आपण बघतोय इथे पाहतोय जबरदस्त वेगवान गोलंदाज मयूर वाघमारे देवात हे सुद्धा सामन्याला 4-4 चान्स लावण्यासाठी आलेत कारण तर आयोजक कोण आहे कपिल पाटील. नेहमीच त्यांच्या संघामध्ये आयकॉन म्हणून खेळणारा खेळाडू मयूर वाघमारे. इंजिनियर आहेत प्रेशाने परंतु शांत संयमी असा खेळाडू. त्याला कधीही बोला काही बोला कधीच राग मानत नाही. तुमच्याकडे खेळ असू द्या लेजंड खेळाडू वयवर्ष 50 अबव नरेश गायकवाड यांचं इथे आगमन होतोय. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या समाज कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. आदित्यचा पुढचा चेंडू नवीन फलंदाज मधल्या फलीतील फलंदाज आल्यानंतर पूर्णपणे टेन्शन असतं कारण मधल्या फलीतील फलंदाज हा स्ट्रॉंग झोनमध्ये असतो. तर पाहूया पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक वेगाने येतो. दिनेश पाटील नारपोळे यांच्याकडनं चुकीचं क्षेत्ररक्षण आणि मिळतोय हा चौकार. अतिशय दमदार असे पंच आमचे मित्र दोन्ही पण. सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळतोय. अमित पाटील साहेब सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. रायगडचा वंडरबॉय आकाश चारेकर. तर पाहूया पुढचा सामना आपल्याला पाहायला आपल्या भेटीला येईल. आदित्यचा पुढचा चेंडू जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. फलंदाज पंचांकडनं व्हाईटची दाद मागतो परंतु चेंडू यष्ट्यांच्या वरनं जातोय. प्रफुल्ल पाटील एक जबरदस्त असा यष्टीरक्षक. 24 लाईव्ह. आदित्यचा पुढचा चेंडू आणि आता मात्र जोरदार प्रहार केला. चेंडू नेऊन ठेवतो स्टेट टू द ग्राउंड पाहायला मिळतोय. दमदार असा षटकार. 6 धाब्यांसाठी ट्रॅव्हल होतो. नवीन फलंदाज आला आहे परेश कडके रोटपाली. सर्व दिग्गज खेळाडूंचा भरणा कपिल पाटीलने स्पर्धा मात्र जबरदस्त ठेवली. तालुका हापचे खेळाडू सर्व दिग्गज खेळाडूंचा भरणा पाहायला मिळतोय. सर्व तालुक्यातील सर्व क्षेत्रातील विविध क्षेत्रातील खेळाडू आज मात्र पारगावच्या नगरीमध्ये पारगावच्या भूमीमध्ये नानोबा मैदानामध्ये सर्वांना पाहायला मिळतील. महाराष्ट्रातील कोहिनूर हिरे पारगावमध्ये पहिल्यांदाच तालुक्याची स्पर्धा होतोय आणि मैदान मात्र जबरदस्त आहे.
असं गोल मैदान कुठे डिक्लेअर झोन नाही. कसे फटके मारा, कसे षटकार मारा. आम्ही रोज प्रॅक्टिसला मारतो, पण ही मॅच चालू आहे. चेंडूची पाहणी होतोय. टेनिस कंपनीचे चेंडू, टीचे चेंडू आहेत. तिकडे सिक्सरचे होते. अजित मुंगाजी मात्र काही करू शकला नाही. परंतु बघूया आता क्षेत्ररक्षण कशा प्रकारे करतोय. याच मैदानावर रोज प्रॅक्टिस करतोय, परंतु तुमचा क्रिकेट तुमच्या शरीरात असून फायदा नाही. कारण जर जिभेवर, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून जर तुम्ही क्रिकेट खेळला तर नक्कीच पुढे जाल. नुसत्या तुम्ही फक्त बाता मारत गेला तर काय होत नाही. कारण जर शरीर स्वस्थ तर सर्व स्वस्थ. आता काही मेडिकलमध्ये मेडिसिन मिळतात, पण त्याची किंमत पण आपण करतो. पण मेडिकलवाला आणि MSV वाला जीवाची अहोरात्र मेहनत करतो आणि आपल्याला सुखामध्ये ठेवतो. ते पण लक्षात ठेवायचं आहे. तर पाहूया, षटक संपण्याचा इशारा आलाय. वैयक्तिक पहिलं सांगित दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय सचिन मोरे. वैयक्तिक पहिलं सांगित दुसरं षटक. गाडी मैदानामध्ये आणू नका प्लीज. मैदानाच्या बाहेर गाडी ठेवायची आहे. सामना चालू आहे आणि पाहायचा आहे. जबरदस्त असा चेंडू होता. कव्हर पॉईंट क्षेत्राकडे सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि स्कोअर आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत धावसंख्या धापकार लागली 12 धावा. राहुल शिरसाट 12 धावा दापलकावर. दरम्यान पुढचा चेंडू या षटकातील परेशसाठी परतो आहे. ऑप्शनला सोडून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा येतो. हा स्वर मारा. 13 धावा दापलकावर. अतिरिक्त चेंडूच्या सहाय्याने पाहायला मिळतो. वाईट चेंडू पडलाय. नाही त्यात जोरदार प्रहार पाहायला मिळतो. बघूया, झेल आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सेफ शॉट पाहायला मिळालाय आणि त्याचा फायदा मात्र घेतोय श्री समर्थ मावळी 11 हा संघ. आतापर्यंत स्कोअर 73 धावांचा टार्गेट असताना धावफलकावर धावा लागला त्या मात्र एक गडी बाद. श्री समर्थ मावळी 15 धावा. आमचे खालापूरचे 40+ मास्टर माइंड नाना यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल, नाना या आपण. आणि चेंडू सीमा पार. षटकार आलाय. 7 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धावपका धावा लागतात श्री समर्थ मावळी संघाच्या 73 धावांचा टार्गेट असताना सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली आणि स्कोअर पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावपकावर धावा लागल्यात 21. टॉससाठी यायचं आहे. खालापूर संघाचा संगणक आणि बालाजी एकर भिवंडी संघाचा संगणक टॉससाठी संपर्क करा लवकरात लवकर. याच्या पुढचा होणारा सामना इक्कू सोलंकी आणि दीपू नाईक या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती करतो की आपण टॉससाठी संपर्क करा. दीपू माली आणि इक्कू सोलंकी. संजय सोलंकी उर्फ इक्कू आणि दीपू माली सर, टॉससाठी संपर्क करा. आयोजन कसं करावं आणि ते कसं निभावावं याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू या षटकातील असेल. अनिकेतचा हा चेंडू, अनिकेतचा हा फटका पाहायला मिळाला. अप्रतिम कामगिरी आणि हा चौकार आलाय. संघाची धावसंख्या 73 धावांचा पाठला करताना अप्रतिम कामगिरी बघा. संजय सोलंकी उर्फ इक्कू दादाचं आगमन झालं आणि कॅप्टन आहेत. पारगावच्या मैदानावर आज मात्र सर्व दिग्गज पाहायला मिळतील. 2 दिवस स्पर्धा आहे. रायगडचा वंडरबॉय आकाश तारेकर सुद्धा इथे उपस्थित आहे. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे बोलतात की स्क्वेअर मारा पाहायला मिळतो. तर संजय सोलंकी आलेले आहेत. दीपू माली सर आपण यायचं आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार बघूया. झेल होते की षटकार. अप्रतिम असा झेल पाहायला मिळालाय आणि संपुष्टात आलाय फलंदाजाचा खेळ. सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय
अजनबी स्पोर्ट्स संघाचा एक दमदार खेळाडू ज्याच्या नावावर 2 फोर व्हीलर कार असा प्रमोद घरत ओवळे. आज मात्र काय योगायोग आहे. नागपंचमीचा सण आणि इको सोलंकी 40+ मास्टर जे आम्हाला भेटले होते स्वामी समर्थ मठ या मैदानावर गेल्या वर्षी, पण यावर्षी मात्र पारगावच्या मैदानावर कपिल पाटील यांच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. इको सोलंकी एक जबरदस्त असा खेळाडू, मास्टरमॅन खेळाडू आणि सध्या खालापूर संघातून आपलं नेतृत्व करणार आणि नानासुद्धा सोबत आहेत. धावसंख्या धावपकार लागतो ती मात्र 12 चेंडू आणि 46 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. त्याला 2 कर्णधार. येणारे 12 चेंडू प्रमोद घरत आणि तुमच्या संघाला विजयासाठी श्री समर्थ माऊली संघाला 12 चेंडूमध्ये 46 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग तुम्हाला या धावा बनवाव्याच लागतील. धावसंख्या 27 धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समालोचकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय राहुल शिरसाट, दीपक पाटील सर, अविनाश पाटील साहेब टॉस करत आहेत 2 संघामध्ये, खालापूर आणि भिवंडी. तर 2 संघामध्ये टॉस होतोय. टॉस झाल्यानंतर आपण प्रश्न विचारू दोन्ही कर्णधारांना. आणि टॉसचा कॉल लागला आहे. तर आपण या कपिल पाटीलच्या स्पर्धेमध्ये पारगाव नगरीमध्ये दादा प्रथमच आलात. मैदान नवीन आहे आणि पहिला आमचा जुना मैदान तिकडे होता, पण तो नवीन मैदान आहे. प्रकल्पग्रस्तांचे केवारी दिबापडे साहेबांचे हे मैदान आहे आणि या मैदानावर आपण तालुका आमची स्पर्धा खेळता. आयोजन कसं आहे, विकेट कशी आहे? खूप छान आयोजन आहे आणि मी आकाशला जेव्हा खेळत होतो तेव्हाच बोललो की ग्राउंड खूप छान आहे. म्हणजे रबरला असा ग्राउंड असल्यावर खेळायला मजा येते. ॲक्च्युली माझी टीम होत नव्हती रात्रीपर्यंत. सकाळी कसे तरी 11 पोरांना जमा केला आणि घेऊन आलो. कोणाची टुर्नामेंट खराब करायची त्यापेक्षा बोललो भरले मॅच तर जाऊन आपण खेळूया. आणि पोरं पहिली मॅच चांगलीच खेळली. आता चांगलं खेळून जिंकण्याचा प्रयत्न करू नक्कीच. शुभेच्छा असतील तुमच्या स्पर्धेला दादा. तर इको सोलंकी या एकच प्रश्न विचारतो, जास्त नाही विचारत. सागर पाटील तुमचा फॅन आहे, पहिल्यापासून आहे आणि नेहमीच खालापूर 40+ असू द्या किंवा कुठेही स्पर्धा असू द्या, नेहमीच तुम्ही आपल्याला अग्रेसर आणि सेल्फी वगैरे काढण्यासाठी घेता. पण या मैदानावर तुम्ही पारगावच्या मैदानावर आकाश तारेकरची विनंती असेल किंवा कपिल पाटीलची विनंती असेल किंवा आमच्या गावातील सर्व खेळाडूंची इच्छा असेल की इक्कू सोलंकी आपल्या मैदानावर यावा, तर हे आल्यानंतर हे वातावरण, हे प्रसन्न नानोबा मंदिर आणि हे प्रसन्न निसर्गरम्य वातावरण तुम्हाला कसं वाटलं? खरं तर मी पहिल्यांदाच या ग्राउंडवर खेळतो आहे. आम्ही एकदा पारगावला खेळलो तालुका टुर्नामेंट, ती निनाद तारेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आलेलो. तर तो ग्राउंड वेगळा होता, तर मला वाटतं त्याच ग्राउंडवर असेल. पण जेव्हा इकडचं आम्ही येऊन जेव्हा ग्राउंड बघितलं तेव्हा पहिले मनामध्ये हाच प्रश्न आला की इकडचे प्लेयर तयार का होतात ग्राउंड चांगला असल्या कारणाने. कारण की आमच्या इकडे ग्राउंड थोडं कमी अवेलेबल असतो आणि पावसामध्ये तर कोण जास्त खेळत नाही. तर खरंच असं चांगली टुर्नामेंट खेळण्यासाठी कपिल पाटील, मयूर आणि बरेचसे त्यांचे सहकारी यांनी सांगितलेलं का आम्ही एंट्री केलेली. आमचे प्लेयर जरा कामामुळे अवेलेबल नसतं म्हणून बोललो लास्ट मॅच ठेवू आमची, काय असं ते. आणि खरंच चांगली टुर्नामेंट आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेला हीच जे नानोबा ट्रॉफी झाली त्यावेळेला स्पर्धेमध्ये बाईक होती. आता रबर बॉलची स्पर्धा आहे, पण ट्रॉफ्या पाहिल्या तर मात्र मन भरून जातो. आणि रबर बॉल स्पर्धेमध्ये लाईव्ह, त्याबद्दल काय म्हणाल? नाही, इकडचे खरी गोष्ट चांगली आली कारण की पनवेलला प्रत्येक टुर्नामेंट ही लाईव्ह असते आणि लाईव्ह असल्या कारणाने बरेचसे प्लेयरला आपल्याला आपण कसं खेळतो याच्यावरती थोडा बघता येतो आणि तो त्याच्या याने परफॉर्मन्स करत असतो. आणि रबर बॉलला ट्रॉफ्या बघा तर खरंच चांगल्या आहेत जे प्राईजच्या हिशोबाने. नाही तर 30,000 प्राईज असला की आपली एक चायनाची ट्रॉफी असते आपली एक छोटीशी. तर असं न करता कपिल पाटील आणि यांनी सगळं चांगलं आयोजन केलं, त्यांचं मी धन्यवाद मानतो आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. जय हिंद. धन्यवाद इक्कू दादा. पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. तर वळूया स्पर्धेकडे.
तर आतापर्यंत स्कोर झालाय श्री समर्थ माऊली संघाचा अगेन्स्ट I11 संघाच्या खेळत असताना 45 धावा धापल करावं लागल्यात. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा चेंडू बॅटची इनर रेस घेऊन जातोय. बघूया क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येणार तोपर्यंत सुंदर अशी कामगिरी आणि षटक संपण्याचा इशारा आलाय. सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळतोय. सुंदर असं षटक पाहायला मिळालं. दोन्ही कर्णधारांची आपण इंटरव्ह्यू पाहिली. आशिष पाटील, दीपू माळे आणि एकू सोलंकी आयोजनाची स्तुती केली, कपिल पाटीलची स्तुती केली. तर सर्व खेळाडूंना एक विनंती असेल, ज्या आपल्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असतील त्या मैदानाच्या बाहेर पार्क करायच्यात. मैदानाच्या आतमध्ये कोणी टू व्हीलर किंवा फोर व्हीलर आणू नये. सहा चेंडूमध्ये येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी चेसिंग मध्ये गरज असेल 27 धावसंख्येची. 6 चेंडू 27 धावा. 73चं टार्गेट मयूर आपण पाहिलं की असं वाटलं होतं की, आणि कामोट्याचे आमचे मित्र संजय म्हात्रे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. टीम मीटिंग जास्त घेऊ नका, तर सामना स्पीडअप करा कारण ते आणखी सामने खेळवायचे आहेत. पहिलाच दिवस आहे स्पर्धेचा आणि एकापेक्षा एक सरस स्टार खेळाडू असल्या कारणामुळे दिग्गज खेळाडू आपण जास्त वेळ वाया घालवू नका आयोजकांचा. चं टार्गेट ठेवलं होतं श्री समर्थ माऊली संघा समोर I11 संघाने. आणि या मैदानावर पहिलं दीपक भाऊ बोलले की धावा चेस होतात कारण मैदान जबरदस्त आहे, खेळपट्टी पण अनुकूल आहे. आशिष भोईरने जशी तुफानी फलंदाजी केली तशीच मात्र फलंदाजी पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक एंडला प्रमोद घरत आणि स्ट्राईकला आपण पाहतोय अप्रतिम असा फलंदाज परेश कडके. 6 चेंडू 27 धावसंख्येची गरज. गोलंदाज आपण पाहतोय बॉलर देवा. स्पीडअप करा प्लीज पंच. आणखी सामने आहेत. 3 सामने खेळवायचे आहेत आम्हाला. परेशचा हात फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र चुकीला माफी नाही. नॉनस्ट्राईकचा फलंदाज पुढे सरकले, परत मागे आले, परंतु हातामध्ये चेंडू फेकल्यानंतर परेश कडकेची केली होतोय संपुष्टात. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो मात्र श्री समर्थ माऊली संघाचा प्रवीण भैर भातान यांची वर्णी लागलेली आहे. श्री समर्थ माऊली संघामध्ये I11 संघ कमबॅक करतोय. परंतु पाहूया जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये प्रमोद सारखा फलंदाज आहे तोपर्यंत काही अशक्य नाही. अशक्य शक्य करतील स्वामी. तर पाहूया अप्रतिम असा सामना पाहायला मिळतोय. सुंदरशी स्पर्धा. देवा यांचा पुढचा चेंडू प्रमोद घरसाठी पडतोय. ऑप्शनला सोडून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे बोलतात स्वर मारा, अतिरिक्त मारा. आणि या स्वेअरने संघाची धावसंख्या अवंतच्या स्वरूपामध्ये धावपळकावर धावा लागतात. त्या मात्र टोटल स्कोर 73 असताना आत्तापर्यंत धावा झाल्या श्री समर्थ माऊली संघाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 48. प्रमोदसाठी चेंडू होता. देवा याचा हलक्या हाताने खेळून काढलाय. आशिकेश भोईर यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 24चं समीकरण. 4 चेंडू 24 धावा. बघूया श्री समर्थ माऊली संघ की I11 संघ. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षण मात्र आणि आत क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू जातोय. चौकारासाठी 4 धावा मिळतात. प्रवीण भोईर आणि प्रमोद घरत हे फलंदाज आलेत. 73 धावांचा टार्गेट असताना धावपळकावर धावा लागल्यात. आतापर्यंत टोटल स्कोअर पाहायला गेलं तर धावा झाल्या धावपळकावर 53 धावा धावपळकावर.
3 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा प्रवीण भोईरसाठी हा चेंडू पडला होता. अतिरिक्त चेंडू गुडलेन्स स्पॉटवर पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय गुडघ्यापासून. फलंदाजाला चेंडू मारण्यासाठी चान्स मिळत नाही. निर्धाव चेंडूची संगता. 2 चेंडूचा खेळ पाहायला मिळतोय. आणि आता मात्र सुंदर असा फटका षटकार. अंतिम चेंडू असेल या षटकातील. दीपू माली आपण टॉस जिंकलात. आपण निर्णय आमच्यापर्यंत कळवा. क्षेत्ररक्षण घेतला असेल तर लगेच उतरायचं आहे. तसेच रघुनाथ परदेशी भिंगारी यांना विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. रघुनाथ काका परदेशी भिंगारी. दीपू माली सर क्षेत्ररक्षण स्वीकारले का तुम्ही? आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय आत्ता